आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत निवडणुकीत पारडे जड यांचे की त्यांचे, याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक कार्यक्रम प्रारंभ होताच नोव्हेंबर महिन्यातील थंडगार नैसर्गिक वातावरण आता राजकीय हालचालींनी भलतेच गरम होताना दिसत आहे। एकमेकांच्या विरोधात दिसणारी मंडळी भविष्याचा वेध घेत, हातात हात घेत एकमेकांना साथ देत आहेत। असे होत असताना काही राजकीय मंडळी आपल्या राजकीय इतिहासाची पानांचा वापर करत डावपेच आखत आहेत। आपले पॉकेट मत फुटू नये म्हणून काही उमेदवार पुरस्कृत केले आहेत। असं असलं तरी चौरंगी लढत सर्वसामान्यांना दिसत असली तरी खरी लढत ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशीच होणार असल्याचं भाकीत काही राजकीय तज्ज्ञ मंडळी करत आहेत। मतदारांना भुलविण्यासाठी दोघांकडेही मातब्बर राजकीय नेते आहेत। सांगितले जाते आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत, पंतप्रधान हे सुद्धा भाजपाचे असल्यानं श्रीगोंदा नगर परिषदेस निधी येण्यास अडचण नसून भविष्यात आपलाच पूर्ण पॅनल यामुळे निवडून येऊ शकतो। यामध्ये स्थानिक भाजपाची अशी गोष्टी झाली आहे की काही निष्ठावंतांना डावलल्यानं तसेच उमेदवाराचे आश्वासन न पाळल्यानं मोठ्या प्रमाणात मतदानाचा धोका संभवतो। यातील बहुसंख्य मते विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। यांची पुन्हा व तातडीने एकजूट करणे स्थानिक नेते व आमदारांना शक्य नसल्याचं बोललं जात आहे। त्याचबरोबर नाराज मंडळींकडे कानाडोळा भाजपावाले आमदारासहित करत असल्याचं दिसतं आहे। गेली 20 वर्षांपासून एक निष्ठेने पक्षासाठी झटणाऱ्या जयश्री कोथिंबिरे यांची उमेदवारी डावलली गेल्यानं कोथिंबिरे यांनी भाजपाविरुद्ध अपक्ष उमेदवारी करत श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरत दंड थोपटले असल्यानं भाजपाची एक बाजू ही निखळली गेली आहे, तर दुसऱ्या बाजूकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना मनोहर पोटे यांच्या हाती धनुष्यबाण हाती देत विजय खेचणार असल्याची भावना सर्व प्रभागामध्ये आहे। खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर विकास खात्याचे मंत्री असल्यानं त्यांच्या हातूनच मोठा निधी श्रीगोंदा नगर परिषदेस मिळू शकतो। यामुळे मनोहर पोटे यांचे सुद्धा पारडे भलतेच जड असल्याचं दिसतं आहे। मनोहर पोटे यांनी कोणताही विरोधक आपल्या विरोधात ठेवला नाही, सर्वांना दिलजमाई करत बरोबर घेत भाजपावर धनुष्यबाण ताणला आहे। तरुणाई बरोबर घेत सर्व जाती धर्मातील उमेदवारांना प्राधान्य दिल्यानं दगडापेक्षा वीट मऊ या म्हणीनुसार मोठा मतांचा फायदा मनोहर पोटे व शुभांगी पोटे यांच्या पॅनलला होईल असा सूर चहूकडे आळवताना मतदार दिसत आहेत। यामुळे भाजपाचे की शिवसेनेचे पारडे जड हे मतदान रूपी मतातून जनता दाखवून देईलच, परंतु पुढच्याला ठेच मागचा सावधान ही भूमिका कोण घेते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे। आपण आपला दक्ष टाइम्स 24 लाईव्ह हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तातडीने सबस्क्राईब करून घ्या। अशाच नवनवीन घडामोडी आपल्यापर्यंत आम्ही थेट पोहोचवत आहोत। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।